आम्हाला काम सांगितलं जातं, आम्ही ती कामं करतो. परंतु सामान्य कार्यकर्त्याला काय अडचणी आहेत दैनंदिन जीवनामध्ये किंवा राजकीय जीवनामध्ये, त्या कोणत्याही चर्चा किंवा ते कोणतेही म्हणणं हे पक्ष सध्या ऐकून घेत नाहीये. गिरीश भाऊ कार्यालयात येतात, त्यांच्याकडे येणारे जे काही लोक असतात भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात, ते येतात. शेकडोंच्या संख्येने जळगाव शहरातील असतील, जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्ते येतात. त्यात भूमाफिया असतात, त्यात खंडणीखोर लोक असतात, त्यात भ्रष्टाचारी लोक असतात. असे हे जे काही आयाराम गायराम आहे, याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचं जे काही मोरॅल आहे ते डाऊन होतंय, कार्यकर्त्याचं मोरॅल डाऊन होतंय. याच्यामुळे भारतीय जनता पक्ष सर्वाईव्ह होणार नाही. हे जे नालायक लोक आहेत ते सर्वाईव्ह होतील, हे पक्षाने लक्षात घेतलं पाहिजे. ही फक्त सूज आहे. ज्यावेळी पक्षाचा जो काही येणारा काय काळ असेल, वाईट जर आला, तर त्यावेळेस सगळ्यात पहिले या जहाजातून ही उंदरं उड्या मारतील. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत.com मध्ये. मी प्रशांत बदाने. जळगाव जिल्ह्यातील एक हेवीवेट नेते म्हणून भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाहिलं जातं. हे तेच गिरीश महाजन आहेत ज्यांचा आजवरचा राजकीय प्रवास जर आपण पाहिला तर सामान्य कार्यकर्ता, त्यानंतर आमदार, मंत्री आणि आता भाजपचा राज्यातील पहिल्या फळीतला मजबूत नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. परंतु गेल्या काही दिवसांपासून गिरीश महाजनांविषयी जळगाव जिल्ह्यातल्या भाजपमध्ये प्रचंड खतखत आणि असंतोष असल्याची जी चर्चा आहे, याच चर्चेला अनुसरून एक विषय समोर आलेला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या भाजपाच्या एका माजी पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावर लिहिलेलं पत्र या साऱ्या गोष्टीसाठी कारणीभूत ठरलेलं आहे. या पत्रामध्ये त्या भाजपच्या पदाधिकाऱ्याने गिरीश महाजनांना त्यांच्या राजकीय प्रवासाची आठवण करून देण्यासोबतच मंत्रीपद ते सामान्य कार्यकर्त्यामधलं अंतर कशा पद्धतीनं वाढत गेलेलं आहे याची आठवण त्या पत्रामध्ये करून देण्यात आलेली आहे. आणि हे पत्र लिहिलंय जळगाव तालुका भाजपचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट हर्षल चौधरी यांनी. हे हर्षल चौधरी पंचायत समितीचे माजी सदस्य देखील राहिलेले आहेत. त्यांनी हे पत्र गिरीश महाजनांना उद्देशून का लिहिलं, सोशल मीडियावर लिहिलेलं हे पत्राची प्रचंड चर्चा का होते, या साऱ्या विषयासंदर्भात बोलण्यासाठी आता स्वतः हर्षल चौधरी आपल्यासोबत आहेत. आपणच त्यांच्यासोबत या साऱ्या विषयावर बातचीत करूया. हर्षलजी, स्वागत आहे तुमचं लोकमतमध्ये. तुम्ही गिरीश महाजनांना सोशल मीडियावर लिहिलेलं एक पत्राची प्रचंड चर्चा आहे. हे पत्र तुम्हाला गिरीश महाजनांना लिहावं असं का वाटलं? सर्वात आधी मला एक सांगावंसं वाटतं की एक डिस्क्लेमर या व्हिडिओचा असावा की मी जे काही बोललेलो आहे किंवा जे या मुलाखतीत जे व्यक्त होणार कार्यकर्ता म्हणून, तर भारतीय जनता पक्षाचाच कार्यकर्ता म्हणून आणि गिरीश भाऊंचाच कार्यकर्ता म्हणून मी हे त्यांच्यापर्यंत साथ घालण्याची जी काही माध्यमं आहेत त्या माध्यमातून मी त्यांच्याशी बोलतो आहे. मागील म्हणजे 3-1 वर्षापूर्वी मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होतो, मागील 3-1 वर्षाच्या काळात. तर तेव्हापासनं जे मला अनुभव आलेले आहेत काम करत असताना, तर ते अनुभव मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्या पत्राच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचावेत. अन्य कोणताही पर्याय त्यांच्याशी बोलायचा आमच्याकडे नव्हता, म्हणून मी त्या माध्यमातून तो पर्याय निवडला आणि त्यांच्याशी ते हितगुज साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात एकच सगळ्या कार्यकर्त्यांची भूमिका जी काही असेल की गिरीश भाऊ म्हणजे पक्ष ज्यावेळेस काम करत आहे म्हणजे राज्यापासून तर जिल्ह्यापर्यंत, जिल्ह्यापासून तर एक बूथपर्यंत किंवा बूथ केंद्रापर्यंत, तर याच्यात फक्त वन वे आहे, टू वे नाही आहे हा संपर्क. आम्हाला काम सांगितलं जातं, आम्ही ती कामं करतो. परंतु सामान्य कार्यकर्त्याला काय अडचणी आहेत दैनंदिन जीवनामध्ये किंवा राजकीय जीवनामध्ये, त्या कोणत्याही चर्चा किंवा ते कोणतेही म्हणणं हे पक्ष सध्या ऐकून घेत नाहीये. आणि पक्षाचे श्रेष्ठी, जळगाव जिल्ह्याचे श्रेष्ठी असतील किंवा महाराष्ट्राचे श्रेष्ठी असतील, ते गिरीश भाऊ आहेत. म्हणून एक कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांना एक साथ घालण्याचं पत्र ते लिहिलेलं आहे. त्यात एकच म्हटलेलं आहे की जो काही त्यांचा राजकीय प्रवास आहे तो एक कार्यकर्ता म्हणून आहे. कार्यकर्त्याच्या माध्यमातून ते सरपंच झालेत आणि सरपंच होऊन ते आज नामदार गिरीश भाऊ महाजन आहेत. आणि उत्तरोत्तर त्यांची प्रगती वाढावी अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे. परंतु अशा वेळी म्हणजे मला बऱ्याचदा त्या स्वदेश पिक्चरमधला एक डायलॉग आठवतो की घर का दिया गिव्हिंग लाईट टू नेबर्स हाऊस. म्हणजे आपल्या घरातला दिवा हा दुसऱ्याला उजेड देतोय, पण आम्हीच इकडे अंधारात आहोत सगळेजण. त्यामुळे असं वाटतं की त्यांनी सामान्य कार्यकर्त्याशी हितगुज साधावा, ज्या ज्या अडचणी असतील त्या समजून घ्याव्यात आणि त्याचं निस्तारण करून जेणेकरून भारतीय जनता पक्ष हा जळगाव जिल्ह्यात अधिक कसा मजबूत होईल याकडे त्यांनी बघितलं पाहिजे. म्हणूनच हे पत्र आम्ही त्यांना लिहिलेलं आहे. ज्या अर्थी तुम्ही आता म्हटलं की पक्षाचं काम करत असताना फक्त वन वे कनेक्शन त्यामध्ये आहे, टू वे कनेक्शन नाहीये, तर ही बाब कार्यकर्ता म्हणून, एक माजी पदाधिकारी म्हणून तुम्ही कधी वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला का? तुमची बाब ऐकून घेतली गेली नाही का?
तसा मार्गच नाहीये. गिरीश भाऊ कार्यालयात येतात, त्यांच्याकडे येणारे जे काही लोक असतात भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात ते येताच शेकडोंच्या संख्येने जळगाव शहरातील असतील, जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्ते येतात. त्यात भूमाफिया असतात, त्यात खंडणीखोर लोक असतात, त्यात भ्रष्टाचारी लोक असतात. आमच्यासारखा जो काही सामान्य कार्यकर्ता आहे, ज्याने भारतीय जनता पक्षाच्या विचारांवर विश्वास ठेवून आम्ही या पक्षाचं काम करत असतो, तो साईडलाईन असतो. ते आम्हाला ओळखत सुद्धा नाही, अशी आमची दयनीय अवस्था. इथून आमची सुरुवात आहे की गिरीश भाऊ आम्हाला ओळखतील असं त्यांच्या नजरेत असं काही कामच त्यांना वाटत नाही आमचं. इथून आमची म्हणजे दखलच नाहीये. मग त्यामुळे जेव्हा मी वरिष्ठांकडे बोलतो, वरिष्ठही देखील हतबल आहेत. वरिष्ठांना देखील म्हणजे होतं काय आहे की प्रत्येक व्यक्तीला पदावर कोणाच्या तरी इच्छेनुसार बसवलं जातं. आपण त्या वरिष्ठाकडे ती गोष्ट सांगावी, तो देखील हतबल आहे वरिष्ठ. म्हणजे वन वे हा सगळा कम्युनिकेशन आहे आणि मोठा कम्युनिकेशन गॅप असल्यामुळे हा कम्युनिकेशन गॅप कुठेतरी भरला पाहिजे. ह्या कम्युनिकेशनमध्ये कोणत्या तरी कार्यकर्त्याने बोललं पाहिजे. म्हणून मी विचार केला की नक्कीच आपण या विषयात बोललं पाहिजे आणि म्हणून मी बोललो. पण एक मुद्दा असा देखील या साऱ्या विषयामध्ये पुढे येतो की गिरीश महाजन आज मंत्री आहेत, त्यांच्याकडे राज्याची जबाबदारी आहे. जर आपण भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रदेश स्तरावर जे काही निर्णय होतात त्या निर्णयांकडे देखील त्यांना बघावं लागतं. तर थेट जळगाव जिल्हा असेल, जळगाव तालुक्यातल्या एका पदाधिकाऱ्याने ही बाब मांडावी की एखादा विषय असेल तर प्रत्यक्ष गिरीश महाजनांनी त्यात निर्णय प्रक्रियेत असलं पाहिजे किंवा त्यांनी आमचं ऐकून घेतलं पाहिजे. प्रॅक्टिकली हे थोडं संभव नसतं. तर अशा पद्धतीने थेट तुम्ही पत्र सोशल मीडियावर टाकलं. भाजप हा शिस्तीचा पक्ष मानला जातो. साहजिकच आता तुमच्याकडे बोटं दाखवली जातील की पक्ष शिस्त मोडलेली आहे. तर या साऱ्या गोष्टींचा तुम्ही विचार केलेला नव्हता का? सगळा विचार केलेला आहे. असो एक जीवनामध्ये माणसाने म्हणजे आत्मा असावा आणि त्याला कणा असावा. जर म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याचं दमन होत असेल, आम्ही गिरीश भाऊंकडनं कोणतीही कामाची अपेक्षा करत नाही की त्यांनी काय कामं द्यावी आम्हाला. आम्हाला एकच अपेक्षा आहे की जो काही कम्युनिकेशन आहे, जेव्हा आम्हाला एखादा पक्षाचं काम सांगितलं होतं की आता तुम्हाला मन की बात हा कार्यक्रम अरेंज करायचा आहे, गावागावापर्यंत जायचं आहे, बूथपर्यंत जायचं आहे, त्या ठिकाणी कार्यक्रम घडवून आणायचा आहे. ज्या प्रकारे पक्ष आम्हाला आदेश देतो त्या प्रकारे आम्ही पक्षाचं काम करतो. परंतु जेव्हा राजकीय जीवनामध्ये एखाद्या मतदारसंघामध्ये आमची कुचंबना होत असेल तर ते ऐकून घेण्यासाठी पक्षाचा कोणताच कार्यकर्ता म्हणजे कोणताच वरिष्ठ व्यक्ती पालक म्हणून नसतील गिरीश भाऊ, परंतु त्यांनी दिलेली माणसं जरी हे काम ऐकतील तरी हे काम होईल. आणि राहिली गोष्ट, मला बऱ्याचदा अटल बिहारींचा विचार म्हणजे आठवण येतो जेव्हा असा प्रश्न येतो की प्रत्येक ठिकाणी गिरीश भाऊ कसे हजर राहतील. निश्चितच हे प्रॅक्टिकल नाही आहे. परंतु अटल बिहारींचा एक विचार आहे की मी एवढा मोठा कधीच व्हायला नको की मी माझ्यासोबतची जी काही लोक असतील त्यांना मी विसरेल. एवढे मोठं जर म्हणजे व्यक्तिमत्व मोठं होत असतं, कामाचा पसारा वाढत असतो, परंतु जो जिल्हा जो कार्यकर्ता गिरीश भाऊंसाठी झटतो फक्त एका आदेशासाठी आम्ही प्रत्येक जण काम करत असतो, त्या कार्यकर्त्यालाच जर सगळी संघटना किंवा पक्ष विसरत असेल तर येणारं जे काही भविष्य असेल ते भविष्य व्यवस्थित नसेल. भाजपमध्ये नेहमी सांगितलं जातं, म्हणजे भाजपचे जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत ते आपल्या भाषणांमध्ये नेहमी सांगतात की भाजपचं मूळ हे कार्यकर्त्यामध्ये आहे. निश्चित त्याचं ऐकून घेतलं गेलंच पाहिजे. म्हणजे कुठंतरी नेते मंडळी देखील आता या साऱ्या राजकीय घडामोडींमध्ये आपली तत्व विसरत चाललीत का? मग निश्चितच तत्व आणि राजकारण याच्यात आता खूप मोठा दुरावा होतो आहे. निश्चितच जेव्हा एखादा विजय होतो त्यावेळेस तत्व बाजूला सारले जातात. विजयाचा झगमगाट एवढा असतो की खाली जो काही अंधार आहे तो कधीच ना जनतेला, ना मीडियाला, ना सामान्य कार्यकर्त्याला किंवा असंवेदनशील कोणत्याच माणसाला दिसत नाही. परंतु माणसाने कायम संवेदनशील असावं. मी माझ्या भारतीय जनता पक्षाकडनं, त्या नेतृत्वाकडनं प्रत्येकदा संवेदनशीलतेची अपेक्षा करतो की या सगळ्या विजयाच्या झगमगाटमध्ये आपण जो काही सामान्य कार्यकर्ता आहे त्याला कधीच विसरायला नको. गिरीश महाजनांचं ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होतंय हा तुमच्या पोस्टचा मूळ गाभा आहे. त्याच निश्चितच. पद्धतीनं तुम्ही त्यात असं देखील म्हटलेलं आहे की भाजपमध्ये काही विरोधक जे येत आहेत, जे इन्कमिंग होत आहे त्यावर देखील तुम्ही नाराजी व्यक्त केलेली आहे. पण या विषयासंदर्भात ज्यावेळेस महानगरपालिका निवडणुकीचा काळ होता, जळगावमध्ये देखील अनेक विरोधकांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. काही विरोधक तर असे होते की ज्यांच्या वाटेमध्ये काटे पेरण्याचं काम भाजपने केलं, त्यांनी कशा पद्धतीनं भ्रष्टाचार केलाय, चुकीची कामं केलेली आहेत, त्यांना विरोध होता. पण तीच लोक आज भाजपमध्ये आहेत. या संदर्भात ज्यावेळेस पत्रकारांनी गिरीश महाजनांना प्रश्न विचारले की
ज्यांना तुम्ही कालपर्यंत विरोध करत होते, आज त्यांनाच तुम्ही पायघड्या का घालताय? तर त्यावर गिरीश महाजनांचं असं म्हणणं होतं की आजवर भाजपची ज्या ठिकाणी म्हणजे डाळ शिजत नव्हती, त्या ठिकाणी जर कोणी भाजपमध्ये येत असेल, ती जागा आम्ही जिंकत असू, तर पक्ष विस्तारासाठी आम्ही असे निर्णय का घेऊ नये? हा थेट त्यांचा कार्यकर्त्यांना, नाराज होणाऱ्या कार्यकर्त्यांना एक इशारावजा संदेश होता. जर तुमचा भाजप पक्ष अशा पद्धतीने वाढत असेल, तर त्याला तुमची हरकत का असावी? माझी हरकत यासाठीच आहे की भारतीय जनता पक्ष हा विचारांनी तयार झालेला पक्ष आहे. सत्तेसाठी पक्ष असा हा पक्ष नाहीये. आणि ज्या वेळेस गिरीश भाऊ असतील किंवा संपूर्ण महाराष्ट्रात अशी इन्कमिंग होत असते, त्यावेळेस फक्त पक्षाला सूज येत असते. खरा पक्षाचं जर पक्षाला वाढवायचं असेल, तर ज्या प्रकारे गिरीश भाऊंना त्यावेळेस गिरीश भाऊंनी पहिली इलेक्शन लढवली आणि त्या काळच्या नेत्यांनी, तिथल्या सहकाऱ्यांनी, तिथल्या लोकांनी जी काही गिरीश भाऊंना मदत केली आणि म्हणून गिरीश भाऊ घडले, असे गिरीश भाऊ प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात घडले पाहिजे आणि ते भाजपाने घडवले पाहिजे. असे हे जे काही आयाराम गायराम आहे, याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचं जे काही मोरॅल आहे ते डाऊन होतंय, कार्यकर्त्याचं मोरॅल डाऊन होतंय. याच्यामुळे भारतीय जनता पक्ष सर्वाईव्ह होणार नाही. हे जे नालायक लोक आहेत ते सर्वाईव्ह होतील. हे पक्षाने लक्षात घेतलं पाहिजे. ही फक्त सूज आहे. ज्यावेळी पक्षाचा जो काही येणारा काय काळ असेल, वाईट जर आला, तर त्यावेळेस सगळ्यात पहिले ह्या जहाजातून ही उंदरं उड्या मारतील. जी काही उंदरं आज भारतीय जनता पक्षाचं जहाजात एंट्री करतात, ती उंदरं सगळ्यात पहिले भारतीय जनता पक्षातून दूर जातील आणि त्यावेळेस हा जो काही भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्यावेळेस तो देखील नसेल. मग तेव्हा भारतीय जनता पक्ष काय करेल, हा प्रश्न आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना होत असतो. प्रश्नातून उपप्रश्न मला सुचलाय की आता तुम्ही जी काही भूमिका मांडलेली आहे, जर तुमच्या नेत्यांनी हा विषय पॉझिटिव्हली नाही घेतला, तर साहजिकच पक्ष शिस्त मोडल्याचा ठपका तुमच्यावर ठेवण्यात येईल, तुमच्याकडे बोट दाखवण्यात येईल. अशा वेळेस कारवाईची भीती नाही का मनात? नाही, मुळीच नाहीये. मी भारतीय जनता पक्षाचाच कार्यकर्ता आहे. घरच्यांच्या म्हणजे बाहेरच्या लाता खाण्यापेक्षा घरच्यांचाच लाता खाऊन मी ह्याच पक्षात राहील आणि अन्यथा घरी राहील. परंतु कुठेही म्हणजे ना पक्षाच्या कार्यवाहीला ना मी भीतो, नाही मी काही चुकीचे मार्ग म्हणजे दुसऱ्या मार्गाने जाईल. माझा एकच मार्ग आहे, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. निश्चितच आपण बघू शकतो हर्षल चौधरींनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की या साऱ्या विषयानंतर जर समजा पक्षाने हा विषय पॉझिटिव्हली न घेता जर त्यांच्यावर काही कारवाई केली, तर त्या कारवाईला देखील आपण सामोरं जाऊ, परंतु भाजप आपण सोडणार नाही, हा पवित्रा त्यांनी कायम ठेवलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे गिरीश महाजनांविषयी जे कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात जी चर्चा असते की गिरीश महाजन वेळ देत नाही, कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेत नाही, पक्षाच्या कामाचं एक आदेश म्हणून आम्ही पालन करतो, तर हा विषय कार्यकर्त्यांमधली जी खतखत आहे याची आता दखल गिरीश महाजन घेतील का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. या साऱ्या विषयासंदर्भात तुम्हाला काय वाटतं, कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं आम्हाला जरूर कळवा आणि पाहत राहा लोकमत.